हा जो वनदेवी नगरकडे जाणारा रस्ता आहे, गेल्या अनेक वर्ष हा रस्ता असाच आहे आणि ह्या रस्त्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी जवळपास 56 पत्र पाठवलेले, 56 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. तो सगळा पत्रव्यवहार त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आपण ती पत्र देखील पाहणार आहोत. परंतु हा रस्ता जर पाहिला आपण, याच्या बाजूला दोन्ही बाजूला ऊसाची क्षेत्र असल्यामुळं जंगली प्राणी, बिबट याचा मोठा धोका खरं इथल्या स्थानिक ग्रामस्थांना असतोय. परंतु आपण जर या रस्त्याची अवस्था पाहिली तर अतिशय बिकट आहे. पुढे काही ग्रामस्थ देखील आहेत, ते देखील आपल्याशी बोलणार आहेत. परंतु तीर्थक्षेत्र ओझरपासून अगदी हाकेच्या अंतरावर, म्हणजे फक्त ओझरपासून इथं यायला अवघे, जर गाडीवर असाल तुम्ही तर 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचाल. आणि इथली जर ह्या रस्त्याची अवस्था पाहिली, बाजूचं क्षेत्रफळ सगळी ऊसाची मोठमोठी अशी क्षेत्र आहेत या ठिकाणी. आणि झुडपं, रस्त्याच्या बाजूचं गवत, हे सगळंच या रस्त्यावर आल्यानं इथल्या नागरिकांना चालणं देखील मुश्किल होते. साधारणतः 100 लोकांची लोकवस्ती या पुढे देखील असेल. त्या लोकांना ह्याच रस्त्यावरून खरं तर जावं लागतं. आणि आपण जर पाहिलं तर साधा मरून देखील नाही. इथं पावसाळ्यात प्रचंड चिखल होतोय. शालेय विद्यार्थी देखील आहेत त्या सगळ्यामध्ये. आणि अशी ही रस्त्याची अवस्था. इथले जे स्थानिक ग्रामस्थ आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत की नेमकी हे सगळं कुठं अडले. हे बघा रस्त्याची अवस्था. आता हा काय ओढाबिडा नाही बरं का, हा रस्ता आहे. हे जे शेतामध्ये ओव्हरफ्लो झालेलं पावसाचं पाणी आहे ना, हे सगळं असं रस्त्यावर येते खाली. ठिकठिकाणी हे सगळे असे प्रॉब्लेम आहेत. बाजूला जेव्हा ऊस असतो तेव्हा खरं तर इथली लोक आहेत जीव मोठी धरून हा सगळा प्रवास करतात. आणि आपण जर पाहिलं कसं काय प्रवास करत असतील, म्हणजे अतिशय निसरडा रस्ता आहे. चालायला सुद्धा भीती वाटते या रस्त्यावरून. इतके पत्रव्यवहार करून हा रस्ता का झाला नाही. आणि तसं जर पाहिलं ना, हे आजूबाजूला जर पाहिलं तर सगळं ऊसाचं क्षेत्र आहे आजूबाजूला. त्याच्यामुळं आणि हा सगळा बिबट्यांचा हॉटस्पॉट देखील आहे. जुन्नर तालुक्यात संपूर्ण बिबट्यांचा हॉटस्पॉट आहे. अनेक ठिकाणी अनेक जण दगावलेत आतापर्यंत. मग अशा वेळेस किमान या लोकांना चांगला रस्ता तर मिळाला पाहिजे. ह्या रस्त्यावर उजेडाची सोय तर झाली पाहिजे. किमान उजेड असेल तर तो बिबट त्या ठिकाणी येणार नाही. आता दिवसाच अशी परिस्थिती आहे, तर रात्री इथं काय होत असेल. आणि अतिशय निर्जन आहे, कोणतीही वस्ती नाही बाजूला. जी वस्ती आहे ती काही अंतरावर आहे. अशा भयानक अवस्थेत खरं तर हे सगळे लोक भीतीच्या सावटाखाली आपले जीवन जगतायत. आता जेव्हा आपण त्या वस्तीत जाऊ तिथे लोकांशी देखील संवाद साधणार आहोत की नेमकी हा रस्ता कुठल्या याच्यामध्ये अडकला आहे. अशी देखील माहिती समजते की पूर्वी हा रस्ता नकाशावर नव्हता, परंतु हा गेले काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी आता हा रस्ता नकाशावर देखील आलेला आहे. मग असं जर असेल तर मग या रस्त्याला विकास कामांमध्ये घ्यायला अडचण काय. आपण जर पाहिलं तर डांबरी जो रस्ता आहे तिथपासून इथे यायला फक्त 800 मीटर लागतात. इथं देखील आता ही वस्ती आहे, आतमध्ये देखील वस्ती आहे, पाठीमागं बांगलादेश. अशी परिस्थिती असून देखील इथं जायला नीट रस्ता नाही. आता इथं ज्यावेळेस आम्ही पुढं आलो तेव्हा समजलं की ही जी गाडी आहे ही रस्त्यात काल रात्रीपासून अडकली. पाहिलं हे बघा, अर्ध चाक थेट खाली याच्यात रुतलंय. म्हणजे त्यांनी प्रयत्न देखील भरपूर केलेला दिसतोय. पूर्ण गाडीवरची चिखल उडालेला आहे बघा. थोडंसं जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला बघा. म्हणजे ज्या दुचाकी आहेत तर नाविलाजानं वावरातून न्यावे लागतात. ते का तर गाडी अडकली. म्हणजे अशी ही सगळी रस्त्याची परिस्थिती आहे. ठीक आहे, आता पुढं देखील जाऊ, त्यांच्याशी देखील बोलणार आहोत जे इथले ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी. म्हणजे भरपूर प्रयत्न केला आहे खाली दगड वगैरे टाकून गाडी काढण्याचा, परंतु ते काही यशस्वी झालेलं दिसत नाही.
एवढी मोठी ही कोणती इनोवा क्रिस्टा, इनोवा सारखी म्हणजे ताकद ह्या गाडीमध्ये जास्त असते. ती गाडी जर या ठिकाणी गुंतत असेल तर बाकीच्या छोट्या छोट्या गाड्यांचा तर विचार न केलेलाच बरा. बघा ही सगळी वस्ती सुरू होते. आपण त्या वस्तीमध्ये आलेलो आहे आता. बरेच लोक राहतात इथं, जवळपास 10-12 घर आहेत. ठीक आहे, या साईडला देखील घर आहेत, त्या साईडला घर आहेत, इकडं आतमध्ये देखील घर आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. किती घर आहेत इथं? इथे आता 7-8 घर आहे. 7-8 घर म्हणजे साधारण 70-80 लोक तरी हो राहतात हो इथं. हो साहेब. किती वर्षापासून या रस्त्याची अशी परिस्थिती आहे? इथे कमीत कमी 30-35 वर्ष झाले. मग तुम्ही काय पाठपुरावा केला की नाही? म्हणजे आता पाठपुरावा काय करायचं केला. भरपूर पुस्तक गेले होते, मागे बी आले होते, पण ते मागच्या पावसाळ्यामध्ये आले, पण लगेच बोलत ते बाजूला केले, बाकी काय नाही. आले ते- इथले सरपंच कोण आहे समजा तुमच्या प्रभागातला जो काय? हे बघा इकडे सरपंच. बरोबर, द्या बरं त्यांच्याकडं. ठीक आहे ठीक आहे, ऐका ना आता. ठीक आहे, सरपंच असू द्या. आणि या ठिकाणाचं नाव काय? वनदेवीनगर. वनदेवीनगर. किती वर्ष हा रस्ता असाचे? आता आम्ही तर ते जवळपास 800 मीटरचा रस्ता आहे बहुतेक डांबरीपासून. आम्ही चालत आलो पूर्ण रस्ता. अतिशय वाईट अवस्था आहे. आता ही गाडी तर इथं रात्रीपासून अडकलेली आहे. मग जर एखादा रुग्ण इथं सिरियस असेल आणि अशी परिस्थिती असेल तर हां रुग्ण आहे. बोला ना, इथं थोडं जवळ या. हा बोला ना. हा, रात्रीची तर पेशंट न्यायलाच गाडी आली होती. गाडी पेशंट घेऊन चालतानाच गाडी तिथं गुतली. पण ती गाडी गुतल्यानंतर तिथं ती काढून थकलो आम्ही 1.5 तास. शेवटी ट्रॅक्टरवाल्याला बोलवलं आणि मग पेशंट घेऊन गेलो ट्रॅक्टर मध्ये. पेशंट कशा ट्रॅक्टरमध्ये नेला? ट्रॅक्टर मध्ये नेला. तुमच्या इथनं तर ओझर तीर्थक्षेत्र ओझर आहे, म्हणजे अवघी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इतक्या जवळ सुद्धा अशी परिस्थिती? हो, गेल्या वर्षी पण तेच झालंय. पावसाळ्यामध्ये हीच तरव असती प्रत्येक वर्षाला. आणि प्रशासनाला प्रत्येक निवेदन दिलं तरी पण काहीच होत नाही. हा जो रस्ता आहे खाजगी का नकाशावरचा रस्ता आहे? नकाशावरचा नाहीये, पण आता त्याची 7/12 नोंद झालेली आहे. 7/12 नोंद झाली म्हणजे तिथपासून स्टार्ट टू एंड. हा, मग त्याच्यावर मग ग्रामपंचायत मुरुम का टाकत नाही समजा अशी परिस्थिती असेल? ग्रामपंचायत निधी नाही बोलले, आमच्याकडे निधी नाही म्हणून आम्ही आमच्या स्वतः पदरचा निधी टाकलाय त्याला. तुम्ही 70-80 ग्रामस्थांनी स्वतः टाकलाय. 70-80 हजाराचा गेल्या वर्षी मुरम त्याच्यावरती आम्ही, म्हणून आता जाता येतंय कसं तरी. आता एवढ्या आतमध्ये आहे, जवळपास दोन्ही बाजूला उसाचे क्षेत्र आहे. बिबट्याची भीती नाही वाटत तुम्हाला? मस्त वाटते भीती. बिबट्या मस्त रस्त्याने फिरतोय, सकाळचं चालायला गेलं तरी आम्हाला दिसतोय. हा, पण याला काहीच प्रत्युत्तरच देत नाही, प्रशासनच प्रत्युत्तर देत नाहीत या गोष्टीला. काय आपापसातले वाद होते का रस्ता न व्हायला? काय कारण? होते पहिले वाद, पण ते सॉल्व्ह झालेत गेल्या वर्षी. खाजगीकरण रस्त्याचा वाद होता दोन्ही भावांचा, तर तो सॉल्व्ह झाला तो वाद. म्हणजे आपापसात त्यांचं मिटलं हा, ते? नाही तहसीलदारानेच मिटवलं. नंतर ती 7/12 नोंद करून घेतली. 7/12 नोंद केल्यानंतर परत आम्ही निवेदन दिले, आमदाराला दिले, खासदारांना दिले, बीडीओला दिले, तहसीलला दिले, पण कुणीही प्रत्युत्तर देत नाही त्याच. मग आता गेल्या वर्षभरापासून जर याची नोंद झाली असेल रितसर शासकीय याच्यावर, नोंद झालेली आहे. तर मग अडचण काय आहे? म्हणजे इथं मुरुम टाकायला किंवा तुम्ही इथल्या सरपंचांना ग्रामपंचायत पैसे ग्रामपंचायत नाहीत म्हणून आम्ही स्वतः निधी टाकून स्वतः खर्च करून मुरम टाकला इथं. तहसीलदारांना भेटले का तुम्ही या संदर्भात? हो, भेटलो काय म्हटले तहसीलदारांना. तहसीलदार? तहसीलदार बोलले मुरम टाकल्यानंतर पैसे देतो आम्ही, ग्रामपंचायतचे लोक देतो बोलले पैसे. मुरुम कोण टाकणार? मुरम आम्हीच टाकलं ना. म्हणजे तुम्ही मुरुम टाका, आम्ही तुमच्याकडे आमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा आम्ही देऊ. हा, मग वर्ष झाले मुरम टाकलेला, पण आता दिवाळीला मुरम टाकलाय. पण आता तर अवस्था फार वाईट आहे काय ठिकाणी, म्हणजे चालता पण येत नाही व्यवस्थित. असं नाही येते, चालता नाही. मग पेशंट एका हेच पेशंट आहे. कोण हे होते का? एका हेच होत्या. या ना पुढे. नाव सांगा तुमचं. सुनीता एकनाथ भोर. रात्री काय म्हणजे कुठं जायचं होतं तुम्हाला? रात्री मला हॉस्पिटलला जायचं होतं, पण मग 12:30 पर्यंत, मग काल आम्ही इथं देशमुख डॉक्टर का गेलतो, पण मग संध्याकाळी अचानक त्रास झाल्यामुळे मग रात्री 12:30च्या दरम्यान आम्ही निघालो. गाडी उभं लावली, पण आम्हाला जातच नाही आलं. गाडीच अडकली इथं? गाडीच अडकली. फायले माझ्याकडे मग हक्का घट्ट झाला. मग काय केलं तिथून पुढे तुम्ही? काय मग हाय ते गोळ्या औषधं खाल्ली आणि मग ते ट्रॅक्टर बोलावलं. नंतर जरा बऱ्या वेळाने मग हिने ट्रॅक्टर बोलावला, मग ट्रॅक्टरमध्ये गेल्या. ट्रॅक्टरमध्ये तुम्ही गेले? रोडपर्यंत. हा, इथं डांबरी रोडपर्यंत तिथनं गेलो. काय काय अवस्था आहे? हा, मग आता असं लय वर्ष झाले पार. आता वाद होता तो वाद पण आम्ही मिटवलाय. याच्या आधी आमच्यात होतं, शेतकऱ्यांमध्ये आमच्यामध्ये होतं. आमचाच 2 भावांचा वाद होता, पण मिटलाय आमचा.
आता जवळजवळ कंप्लीट 3 महिने झाले मी आजारी घरामध्येच आहे. आता ऑपरेशन सांगितले डॉक्टरने, पण या रस्त्यामुळे करता येत नाही. म्हणजे ऑपरेशन तुम्ही टाळताय रस्त्यामुळे? हा टाळते. अहो, एखाद्याच्या जीवावर बेतल ना असं समजा. मग टाळलेच. आता जवळजवळ 15 दिवस झाले माझ्याकडे रिपोर्ट आहे, माझ्याकडे फाईल आहेत सगळ्या. ऑपरेशन पण टाळले. ठीक आहे, thank you. प्रत्येक घरात एक पेशंट आहे. अहो, एक खूप धक्कादायक वेदना यांचं. हे म्हणतात की मी ऑपरेशन आमच्या टाळलंय. घरामध्ये आज 90 वर्षाची आजी आहे, तिला डॉक्टरकडे नेता येत नाही. कशी न्यायची तिला डॉक्टर? का अशा रस्त्याने कोणत्या परिस्थितीत न्यायची? आणि 7 घर आहे, पण 7 घरामध्ये प्रत्येक घरामध्ये एक पेशंट आहेच आहे. आता बदलत्या जीवनशैलीत आणि प्रत्येकाला हा काय आजार पेशंट राहतात. असा आहे की त्याला इमर्जन्सी रोजचं म्हटलं तर डॉक्टर लागत आहे न्यायला. रोजचं. आपण त्यांना ऑपरेशन करायचं ते म्हटले की रस्त्यामुळे मी ते ऑपरेशन टाळते, पुढे घेते. त्यांच्या जीवावर देखील ते बेतू शकतं ना. मी तुम्ही ती अशी बेशुद्ध पडते की तिला आहे अशी उचलून न्यावं लागत. माझ्याकडे रोजचं यशस्वी काढतात. रोजचं हे चालू आहे माझं दवाखाना. 2-3 महिने झाले सगळ्यांना माहिती गावाला. म्हणजे असं पण नाही का काय खोटं नाटक बोलतोय आम्ही, असं पण नाही. मग याला काय पर्याय? काय करायचं? कोणाकडे जायचं नक्की दाद मागायला? कोणत्या शासनाकडे जायचं? तहसीलदारांना फोन लावा ना तुम्ही. तहसीलदारांना फोन तर रात्रीच केलेला. नाही, लावा ना आता. लावा फोन, लावा स्पीकरवर टाका जरा. काय म्हणतात बघू तरी. काय तुम्ही अगोदर गेले होते का त्यांच्याकडे? मग काय म्हटले त्यावेळेस? मंजूर झालाय. काय म्हटले त्यावेळेस? ते म्हणजे तुमचा रस्ता मंजूर झालाय, एवढंच काम करू. कधी म्हटले हे? झालं जवळजवळ आता खातं फोडून दिलं ना, वर्ष व्हायला आले. तेव्हापासून हे चालू आहे. पहिलं म्हणजे खातं फोडून द्या. तहसीलदारांनी खातं फोडून घेतलं आणि म्हणजे तुमचा रस्ता मंजूर झालाय. आता मुरम टाकतो. मुरमही टाकला नाही, काय नाही. पदर आम्ही मुरम टाकली नाही. तुम्ही स्वतःच्या खर्चाने भरून टाकला? स्वतःच्या खर्चाचे मुरम टाकले. भेटले अजून? हा, त्याचे पैसे सुद्धा भेटले नाही. भरले ते सगळे पैसे. किती खर्च झाला त्यावेळेस? ते मला काय 85 हजाराच्या आसपास झालेला आहे. समजा खर्च ते मुलांनी केलं. अवघड आहे सगळं. अवघड नाही, लय अवघड होत बसलं. म्हटलं 4 दिवसात आम्ही खातं फोडतो, तुम्ही खातं फोडून द्या. 4 दिवसात आम्ही मुरुम टाकून हे देतो. तहसीलदाराचं म्हणणं आहे. तहसीलदाराचे शब्द आहेत आम्हाला. चालतं. कधी 1 वर्षापूर्वी म्हटले का? हा, 7-8 महिने 7-8 महिन्यापूर्वी म्हटले. 7-8 महिन्यापूर्वी. आणि त्याच्यानंतर काहीच पुढे नाही. काहीच पुढं प्रॉब्लेम काहीच नाही. फुटल्यावर सगळं बंद राहिलं, काहीच नाही. आम्ही पदर मुराम आता तरी बरं आहे. तेव्हाच्या सगळ्या क्लिप आहेत आमच्याकडे, सगळे फोटो आहेत. जुने फोटो. हा, गुडघे आहेत पलीकडे. आपण त्या बाजूला सगळं ऊसाचं क्षेत्र आहे. वाघाची भीती वाटते आम्हाला रात्रीचं बाहेर जाणं येणं. आता रोज नंबर आज आम्ही व्हॉट्सअप कॉल होते. नंबर निघालेली दवाखान्यामध्ये. त्याला काय ऍडमिट करायचं तर ऍडमिट केलं नाही. कावळे उतरायला नेतोय, घरी आणतोय. 2-4 दिवस झाले जातात. झोपून. हॅलो, नमस्कार साहेब, बोरवाडीवरून बोलते. रात्री तुम्हाला कॉल केला होता बघा 12:30ला. हा, मग त्या रस्त्याला मुरम टाकायचा आहे तर मुरमाला निधी देत नाही. आम्ही ग्रामपंचायतच्या लोकांकडे निधी मागितला तर ग्रामपंचायत बोलते आमच्याकडे निधी उपलब्ध नाहीये. मग आम्ही स्वतः 70-80 हजार रुपयाचा मुरम टाकलाय. त्याला झाले 7-8 महिने आणि आता परतही 30 तारा झाली अवस्था रस्त्याची. मग याला काय करायचं? बीडीओ साहेबांशी बोलले का तुम्ही? बोललो काय म्हणले? नाही भेटले होते का? बीडीओ साहेबांना भेटून सांगितली का अडचण ही? त्यांना लेटर दिलेत, निवेदन दिलेत. लेटर दिल्यावर परत पुढे काय झालं त्याचं विचारलं का? फॉलोअप घेतला का? घेतला फॉलोअप पण घेतला. त्यांच्या स्तरावरचं जर काम असेल बीडीओ साहेबांच्या, तर तुम्ही पर्सनली भेटा. मी पण त्यांना उद्या बोलतो की साहेब मला असंच रात्री फोन आलता, लोकांची खूप अडचण आहे, त्यातनं मार्ग काढून त्यांना जी कायदेशीर मदत आहे ती प्लीज करून द्या. तुमच्यासाठी कलेक्टर साहेबांकडे पण गेलो होतो आम्ही. बरं, ठीक आहे. मी उद्या बोलतो बीडीओ साहेबांशी, ते नक्की मदत करतील. बरं, ठीक आहे, चालतंय. ठीक आहे. आता बोलले तुम्ही तहसीलदार साहेबांशी, काय त्यांचं म्हणणं आलं? ते बोलले मी बीडीओ साहेबांना बोलतो, तुम्ही पण बीडीओ साहेबांना भेटून काय बोलतात बघू, आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. सांगतो मी बीडीओला. किती वर्ष हे हेलपाटे चाललेत किंवा अशा आश्वासन चालले? वर्ष झाले. आत्ताच वर्ष पाठपुरावा किती केलाय तुम्ही? पाठपुरावा वर्ष झाले. पाठपुरावा केला का तुम्ही? झालंय, पाठपुरावा करतोय. बऱ्याच वर्षापासून प्रयत्न चालू आहे. नाही पण ठीक आहे. आता समजा रस्ता आपण असं धरू की अगोदर नव्हता नकाशावर, आता तो नकाशावर आलाय, वर्ष झाले ना. नकाशावर आल्यापासूनच पाठपुरावा चालू आहे. पर तहसीलदारांना पण दिलं, आमदारांना दिलं, माजी आमदारांना पण दिलं, बीडीओला दिलंय,
परत कलेक्टरांना पण दिलंय, सगळ्यांना निवेदनं दिलेली आहेत. हम्म. तिथले सरपंच काय, त्यांना एकदा फोन लावा ना, काय म्हणतात सरपंच. लावा, पण सगळ्यांची मतं तर आपण विचारात घेऊ, कोणाचं काय काय म्हणणं आहे ते तर बघू माझ्याकडे नाही त्यांचा नंबर. त्यांच्याकडे. काय बोलू त्यांना आता? विचार सांग नाही काय नेमकी माहीत देते मी. माहीत राहा हातामध्ये. पिशवी दे. हॅलो, कुठे आहे ना? अहो, रात्री मला परत दवाखान्यात जायचं, 12-1 वाजता ती गाडी गुतली, ते पार रस्त्याचा राडा झालाय काहीतरी. आमच्याच मुरम टाकला होता, पण आता तो मुरम पूर्ण गाय झालाय. मग आमच्या घरांक मोरा नव्हता टाकला ना, कमी टाकला होता तो. बर बघू, बोलतो मी भाऊसाहेबांशी. हा, मग तेच ना, मग कधी बोलणार, काय करणार, काय डोकं बंद पडले पार. हाय 31 तारखेला ये, मीटिंग आहे, हम्म. घेऊ करून काहीतरी बोलतो उद्या. हा, मग ते पत्रकार साहेबांना बोलवलंय यांनी, कविताने त्यांनी, ते पण आलेले आहेत, तेव्हा मग फोन लावलाय तुम्हाला. हॅलो, हा बोला ना. हा, म्हटलं ते पण आलेले आहेत, त्यांच्याशी बोला मग. हॅलो, हा बोला. नमस्कार, आरो मोरे बोलतोय म्हटलं. हा बोला ना. आता मी ते आलो होतो, काय व्यवस्थेचं नाव, वंदेवीनगर. ठीक आहे, हा वंदेवीनगर. तर 800 मीटरचा यांचा रस्त्याचा प्रॉब्लेम. बरेचसे लोक आता कुटुंब इथे राहतात, साधारणतः 10-12 घर असतील. तर गेले अनेक वर्ष हा प्रॉब्लेम तसाच आहे. नेमकीच आता आपल्याला काय करता येईल? सर काय, पूर्वी तो रस्ता होता, म्हणजे रस्ता होता म्हणण्यापेक्षा त्या रस्त्याची नोंदच नव्हती कुठं. आता तुम्हाला माहिती नाही, त्यांनी सांगितले, तो सगळा विषय सांगितला त्यांनी. हा, पूर्वी त्याला त्याच्यावर आता तुम्हाला माहिती आहे का, याला ग्रामपंचायत 23 नंबरला नोंद असल्याशिवाय आपल्याला त्याच्यावर निधी घेता येत नाही कोणाकडून. आपल्याला गेले वर्षभरापूर्वी त्याची नोंद झालेली आहे असं समजतंय. हो, नोंद झालेली. आता इथं किमान आपण या पावसाळ्यामध्ये ना त्यांना मुरुम टाकून येण्या जाण्यापुरता तर रस्ता तो दिला पाहिजे ना ग्रामपंचायतच्या हो माध्यमातून. हो. आता त्यांनी पाठीमागच ते काय 70-80 हजाराचा मुरुम टाकलाय, त्याच बिल अजून त्यांना भेटलं नाही. अहो, अजून त्याचे त्यांनी हेच नाही हे केलं, मूल्यांकनच नाही दिलं. आता त्यांना ते SIR ची कामं चालू आहेत. आता काय झालंय, रात्री आता हे पेशंट ज्यांनी फोन लावलाय ना, त्यांना अक्षरशः ट्रॅक्टरमध्ये टाकून न्यावं लागलं. ती गाडी आली त्यांना न्यायला, ती गाडी अजून तिथंच गुतलेली, ती गाडी काढली नाही, रस्त्यातच आहे. बर बोलतो मी भाऊसाहेबांबरोबर. तातडीने पद्धतीने नाही ना इथं मुरुम टाकायला सांगा, म्हणजे जेणेकरून पावसाळ्यात त्यांची अडचण दूर होईल. हो, चालते. ओके, ठीक. आता आपण बोललोय तुमच्या सरपंचांशी, त्यांचं म्हणणं आता सगळ्यांनी ऐकलंय की मी ग्रामसेवकाशी बोलून तातडीने मुरुम टाकायला सांगतो या ठिकाणी. अजून तुमची शासनाकडे काय मागणी आता याच्या पलीकडे? रस्त्याचीच मागणी बरं का. बोला. हा, बोला ना. आम्हाला शासनाकडे फक्त रस्त्याची मागणी, आम्हाला दुसरं काही नकोय. लाईटही नाही ना, आता आम्ही आलो, लाईटचा पूल देखील नव्हता कुठंच. तिकडे लाईट नाही, इथं फक्त लाईट आहे. आमच्या फक्त एवढ्या घरांमध्ये लाईट, नाही ना, पण 800 मीटर मध्ये कुठंच लाईट नाही. कुठंच लाईट नाही. लाईट पण आणि दोन्ही बाजूने अक्षरशः गवताचं हे झालेलं आहे, म्हणजे रस्ता गवत लोक गवत सुद्धा काढत नाहीत. शेतकरी गवत काढते नाही, पाटांनी औषध मारतात आणि पाटाच्या पोराला मारते नाही रस्त्याच्या. का आता ती फक्त आमच्या 7 घरांना गरज आहे असं दाखवत. ठीक आहे, शेतकऱ्यांनी देखील एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, प्रत्येकालाच गरज असते. तसले शेतकरीच नाहीत या भागात, तसले शेतकरी नाहीत. आम्हाला काहीच समजून नाही, फक्त उमजून तेवढा घ्यायचं. रस्ता आणि आता गाडी रस्त्याला गुतली, तेवढं पोल पाहिजे. सकाळी गाडी निघायची जागा नाही, म्हटलं माझ्या वावरतून घाला ना. खाली सोयाबीन लावले की तिकडं. हा, सोयाबीन मधून घाला. मधून गाडी आम्ही पाहिलं ना, 2 व्हीलर आणि दुचाकीच्या वावरून जात होत्या. दूध नाही ना ठेवता येते. जाणं येणं तर थांबवता येत नाही. जाऊन किती जायचं, पाभार जाईल, याच्या पलीकडे काय जाणार आहे. तुला खालून जाऊ द्या. असं पण प्रत्येक शेतकऱ्यांनी दाखवलं तर मग भांडणच होणार नाही. काहीच होणार नाही, पण ते दाखवती नाहीत ना. प्रशासनाला आता तुम्ही निवेदनं त्या दिली, रस्त्याने ते पण आली. इथं शेतकरी म्हणायला लागले ते काय आम्हाला तुम्ही त्या विचारून रस्त्याने आली, दिलेत का? वरतून गावात खालतून गावात साधी 4 व्हीलर सुद्धा नेता येत नाही नीट. आता त्यांना काय करायचं? डोळ्याचं ऑपरेशनचं पेशंट आहे ना, त्या दिवशी पुण्याला गेलं का, तर या पावसामुळे आणि या रस्त्यामुळे गावाला आता आणता नाही आला 8 दिवस.
पावसामध्ये त्यांची बांधण फुटली, त्यांच्या ऊसाचं इतकं नुकसान झाले, पण कोण काय करणार आहे? कारण त्यांना घरापर्यंत येता आलं नाही, पाणी काढून देता आलं नाही. कुठे ते पेशंट? चला त्यांना भेटू आपण. नाही होय, बाहेर गेला ना देवाच्या. आणि जाऊन तिथं घरामध्ये जाऊ. काय त्यांना बाहेर तरी बोलवतो, घरात जाऊ ना. हा हा चला 90 वर्षाचे चला ना, आजीला पण भेटू आपण. चला यांना भेटू, नंतर आलो तिकडं. चला चला चला. बघा आता अशी परिस्थिती आहे, सगळे वृद्ध लोक आहेत इथं, आणि अशी परिस्थिती की यांना पेशंट देखील बाहेर नेता येत नाही, अशी कंडिशन आहे. चला कुठे आहे ते आजी? चला ना. बापरे बाप, इथं मग आता आजीला दवाखान्यात न्यायचं असल्यावर कसं नेता तुम्ही? जुळीतच नाही लागत असं डायरेक्ट. बरं आहे का आजी? बरं आहे का? बरं आहे का? हा तुम्हाला भेटायला आलो. बरं आहे का म्हटलं? पाहुणा आहे मी तुमचा लांबचा. पाहुणा आहे मी. हा बघा आजीची परिस्थिती अशी आहे आता. आजीला जर दवाखान्यात न्यायचं तर काय जुळीतोय डायरेक्ट, नाही तर मग डॉक्टर घरी आणायचं का? मी दारापुढे गाड्या असूनही फायदा नाही. प्रशासनाने तेवढीच काळजी घेतली तरी बाद झाला. लागाच्या गाड्या खाली लावायला लागतात. तिकडं खाली मग आता काय बघा आता रस्ता नसल्यामुळे या शेतकऱ्यांना किती अडचण होती. आता शेतकरी सगळेच गाड्या घेतल्यात, सगळे व्यवस्थित आहेत, परंतु रस्ता नसल्यामुळे त्या गाड्या देखील इकडे आणता येत नाही घरापर्यंत, अशी परिस्थिती आहे इथं. आता ती आजी, तिचं वय जवळपास 90 वर्ष असन. आजीला सुद्धा डॉक्टर इकडे आणायचं, आजीला म्हणजे गाडी असून सुद्धा दवाखान्यात नेता येत नाही. आता काल एक रुग्ण त्यांनी अक्षरशः ट्रॅक्टरमध्ये घालून नेला, पण त्या रुग्णाशी देखील बोललो. आता अजून एक रुग्ण या ठिकाणी आहे की तो गाडीहून पडला ना जाताना. मग अच्छा, म्हणजे या रस्त्यामध्ये त्यांच्या वेळी शस्त्रक्रिया लेट झाली आणि पुण्याला नेलं तर 8 दिवस इकडं आणता आलं नाही का, तर पाऊस चालू. न्यायचं कसं? बघा प्रत्येक घरात अशी काही ना काही दुखणी प्रत्येकाला आहेत, पण या रस्त्यामुळे त्यांना हे का हे जरा हातात पकडा दादा. थांबा एक मिनिट, इथे मी लावतो. तुमचं नाव काय? गोरक्ष बाबू. बर, गोरक्ष भोर. आता तुम्हाला शस्त्रक्रिया करायची म्हणजे उपचार घ्यायचे आहेत, हो, पण पुण्याला जाता येत नाही. जाता येत नाही. काय कारण? या रस्त्यामुळे, दुसरं काय कारण? म्हणजे पाठीमागं तर काय तुम्हाला पुण्याला नेलं तर 8 दिवस तिकडेच ठेवलं. मग तिकडेच होतो. आता 2 दिवस झाले आल्याला, परत जायचे आता. नाही पण 8 दिवस का तिकडे राहिले? इकडे येताच येत नव्हतं, रस्ता नाही, येता येत नाही म्हणून. हो. आणि इकडे शेतीवाडी हे काही पाणी वारता येत नाही, काय नाही पाणी काढून जाता येत नाही. हे रस्त्यामुळे कुठं नाही आमच्याकडे. आवाज ऐकून भयानक परिस्थिती. बघा आता हे सगळं ऊसाचं क्षेत्र आहे आजूबाजूला. इथून ओझरचं गणपतीचं देवस्थान अवघ्या 5 मिनिटावर आहे फक्त. हा, आणि इथे ही परिस्थिती. काय सरकारला काय सांगाल तुम्ही? काय सांगायचं सरकार आता? रस्ता काय आता सांगा सरकारला, काय सांगायचं ते ऐकलं तरी तुमचं आता अशी परिस्थिती पाहून. हा, दुसरं काय नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. निधी टाकावा मग रस्ता होईल. म्हणले ते वर्षी करून देऊ रस्ता, पण ते नाही झालं. म्हणजे खातं घेतलं पण आमच्यानी, खातं फोडून घेतलं, हो. पण रस्ता केला नाही. वर्षभर तुम्हाला नुसते टोलाटोली. नाही त्यांचं ते खात्यावाली काही नाही करू नका करू म्हणते. असं नाही बोलले ते. नाही ते नाही टोलाटोली केली ना, पण वर्षभर तुम्हाला पुढे वर्षभर केले. आता हा तहसीलदाराचा विषय. तहसीलदाराचा दोषी. तहसीलदारासाठी खातं तुमचा फोडून सिमेंटचा घेतलं रस्ता तर मंजूर लोकांचा झाला. नाही माणूस. सिमेंटचा? आमचाच आहे. सिमेंटचा अहो इथं मुरुम तर टाका, ते सिमेंट नंतर बघू. टाकता नाही आला. हेच सिमेंटचा रस्ता म्हणजे तुमचा मंजूर आहे. फसलो गेलो, पटकन हे करून दिले तहसीलदारच्या नावाने. लय अवघड काम आहे. फसवलेली.
हम्म. खातं पुढे दिले त्यांचा नाही विषय काय, ते काय आडवी त्याचा असा नाही विषय. खातं कधी फोडून द्यायचंच होतं ना, ते कधी पण आडू शकत नाही. ते नाही काय म्हणते, पण हा तहसीलचा विषय आहे आता. आता हे वरून ये आता हे सगळं. बरेच ग्रामस्थ आहेत इथं सगळे आता हे व्यवस्थितले. तरी बाहेर काय अजून काय लय पार पोरं बिरं लय आहेत. किती आहे तिथे एकूण लोकसंख्या किती असेल अंदाजे? अहो, लोकसंख्या प्रत्येक घरात आहेत ना. आता आमची बाहेर आहेत पोरं म्हणल्यावर आम्ही आता 2-2च राहिलेलो इथं. नाही आमची 2-2 पोरं, त्यांच्या बायका मुलं तिकडे. कामधंद्या निमित्ताने जे ते हो बाहेर आहे. बाहेर गेले काम बरं काही झालं ना, कुणी लिहायला डॉक्टर नाही. तर पोरं नाही इथं म्हटल्यावर मग कोण नेणार? आणि किती जण दुसऱ्यानं जर सांगितलं ना ते सुद्धा यायला इकडे हे करतात मग कानपूर आता करतात. रस्ता नसले रस्ता नाही आणि एवढं गाड्या अडकणार म्हटलं कोण काय लागेल. रस्ता चांगला नाही, त्याच्यात वाघाची भीती. त्याच्यावर कोण येतं ना, रात्रीचं कोण येणार आहे का वाघाच्या भीतीमुळे? नाही नाही, राहू दे राहू दे. आता आपण सगळेच पावसामध्ये आहे, तुम्ही राहू दे. आता झालं काय तर तुमच्याच्यानी नाही नाही, आम्ही 100% हा प्रयत्न तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करू, बातमी लावून धरू. सोने